9 चॅप्टर सोशल हेल्थ. हा चॅप्टर आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये 6 मार्कला येतो. यामध्ये 3 पॉइंट दिलेले आहेत. सोशल हेल्थ, फॅक्टर्स एंडेंजरिंग द सोशल हेल्थ आणि ट्रेस मॅनेजमेंट. म्हणजे महत्त्वाचे 2 पॉइंट दिलेले आहेत, सोशल हेल्थ आणि ट्रेस मॅनेजमेंट. खूप खूप सोपा चॅप्टर आहे आणि जर आपण व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर आपल्याला 6 पैकी 6 मार्क बोर्ड एक्झाममध्ये येऊ शकतात. तसेच खूप सिंपल क्वेश्चन येतात आणि लॉजिकली पण तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये त्याचे आन्सर देऊ शकता. या चॅप्टरमध्ये आपण प्रत्येक मुद्दे बघणार आहोत. तसेच कुठे क्वेश्चन आलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन कुठे आलेले आहेत ते पण आपण बघणार आहोत. तर चला बघूया सोशल हेल्थ चॅप्टर. तर फर्स्ट आपल्याला काही वरती माहिती दिलेली आहे. त्यानंतर खाली आपल्याला महत्त्वाचा पॉइंट दिलेला आहे सोशल हेल्थ. यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ. सोशल हेल्थ आपण मराठीमध्ये याला सामाजिक आरोग्य म्हणतो. तर सामाजिक आरोग्य बिघडण्यासाठी किंवा जी सामाजिक आरोग्य आहे ते राखण्यासाठी कोणकोणते फॅक्टर आहेत ते काय करतात, अफेक्ट करतात, परिणाम करतात, ते आपण बघणार आहोत. तर हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. खूप वेळा ही जी आपल्याला डायग्राम दिलेली आहे फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ, तर खूप वेळा बोर्ड एक्झाममध्ये ही आपल्याला दिलेली आहे. डायग्राम आहे ती कंप्लीट करा म्हणून पण आपल्याला काय येतं, बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन येतात. तर कोणकोणते आहेत की जे फॅक्टर अफेक्ट करतायत? पहिलं आहे एज्युकेशन, फायनान्शियल स्टेटस, गार्डन्स, सोशल अँड फिजिकल कंडिशन ऑफ सराउंडिंग, सोशल एन्व्हायरमेंट ऑफ सराउंडिंग, रेसिडेन्शियल एरिया, वॉटर, टॉयलेट्स, पॉलिटिकल कंडिशन, व्ह्यूज, प्लेग्राउंड, social treatment, social safety, transport facilities, education and job opportunities, satisfying basic needs of person, food, clothing, shelter and medicine. तर काही फॅक्टर्स कसे सोशल हेल्थला एफेक्ट करतात ते बघूया आपण. एज्युकेशन. आता जर आपण ज्या समाजामध्ये जातो तर त्या समाजामध्ये जर एज्युकेशन व्यवस्थित नसेल तर काय होणार आहे, जे लोक आहेत ते काय राहतील, अनएज्युकेटेड राहतील आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन होण्याचं प्रमाण वाढू शकतं. तसेच ते एक्सप्लॉयटेशनला म्हणजे आपण त्याला म्हणतो एक्सप्लॉयटेशनला बळी पडू शकतात, बरोबर. त्यांचं शोषण होऊ शकतं समाजामध्ये जर एज्युकेशन नसेल तर. तर अशा प्रकारे काय आहे, जर अनएज्युकेटेड जनता असेल तर या प्रकारे जे एज्युकेशन हा फॅक्टर काय करतो, सोशल हेल्थला अफेक्ट करतो. फायनान्शियल स्टेटस, जर समाजामध्ये खूप जास्त प्रमाणात गरिबी असेल तर क्राईम वाढू शकतात. तसेच बाकीच्या गोष्टी पण काय, सुसाईड वाढू शकतात. आपण बऱ्याच वेळा न्यूजमध्ये अशी न्यूज वाचतो की शेतकऱ्यानं सुसाईड केलं. तर का करतं, फायनान्शियल स्टेटसमुळे. जर कर्जबाजारी झालं असेल तर त्यावेळी सुसाईड करतात शेतकरी, तसेच बाकीचे लोक पण सुसाईड करतात. तसेच बाकीचे जे फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्समुळे पण काय होतं, सोशल हेल्थ इफेक्ट होती. आता प्रत्येक जे फॅक्टर आहे तो मी काही डिस्कस करत नाही. हे 2-3 फॅक्टर्स इफेक्ट काय केले आपण डिस्कस केलेले आहेत. जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी याबद्दलही एक शॉर्ट व्हिडिओ करेल आणि टाकेल तुम्हाला. ओके. त्यानंतर आपण पुढे बघूया. तर सोशल हेल्थ म्हणजे काय ते बघूया आपण. वी थॉट अबाउट ओनली वन इन अबोव मेन्शन ऍक्टिव्हिटी. सोशल हेल्थ म्हणजे काय बघूया. सोशल हेल्थ इज ॲबिलिटी ऑफ पर्सन टू इस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर पर्सन. सोशल हेल्थ म्हणजे काय, दुसऱ्या माणसांसोबत आपण जी रिलेशनशिप तयार करतो तर ती करण्याची जी ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, त्याला आपण काय म्हणतो, सोशल हेल्थ म्हणतो. ॲबिलिटी टू चेंज वन्स ओन बिहेवियर अकॉर्डिंग टू चेंजिंग सोशल कंडिशन इन is important characteristic of social health. Various factors like strong personality, having large number of friends and relatives, proper use of time during loneliness with peer group, trust in others, respect and acceptance for others are important for good social health. आता खाली आपल्याला काही फॅक्टर्स दिले आहेत. फॅक्टर्स डिस्टर्बिंग सोशल हेल्थ. काही जे फॅक्टर्स आहेत ज्यांच्यामुळे जी सामाजिक आरोग्य आहे, सोशल हेल्थ आहे, ती काय होते, इफेक्ट होते. तर ती आपल्याला बघायची आहेत. फॅक्टर डिस्टर्बिंग द सोशल हेल्थ, त्यामध्ये आपल्याला मेंटल ट्रेस आहे. त्यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट आहे मेंटल ट्रेस, तो डिस्कस करू. आता इथं पहिल्यांदा कॉम्पिटिशनचा मुद्दा दिला आहे. कॉम्पिटिशन इन्क्रीज झालेला आहे. कॉम्पिटिशन इन्क्रीज झाल्यामुळे काय होतंय, जो मेंटल ट्रेस आहे तो बऱ्याच व्यक्तींवरती काय होतोय, वाढतोय. आता मेंटल ट्रेसचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर तुम्ही बघा, कोणत्याही जर तुम्ही रस्त्याने गेला तर किती सारे किराणा मालाचे दुकान दिसतील, तसेच किती सारे मेडिकल स्टोअर दिसतील. म्हणजे काय झालेलं आहे, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि या कॉम्पिटिशनमुळे काय होतंय की ट्रेस वाढते, बरोबर. तसेच बाकीचं जे चिल्ड्रन्स आहेत, लहान मुलं आहेत, ते काय होत आहेत, लोनलीनेस म्हणजे एकटेपणा, मेंटल ट्रेस आहे. का बरं, जे न्यूक्लिअर फॅमिली असतात, न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे काय, त्या फॅमिलीमध्ये आई वडील आणि मुलं एवढेच असतात, आजी आजोबा वगैरे नसतात, त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर फॅमिली म्हणतो. आणि दुसरा प्रकार असतो जॉईंट फॅमिली. जॉईंट फॅमिली म्हणजे काय, तर पहिले जे पूर्ण जो परिवार आहे, चुलता आजोबा, तसेच आई वडील, हे सगळे जण एकत्र राहायचे, त्याला आपण काय म्हणतो, जॉईंट फॅमिली म्हणतो. पण आता न्यूक्लिअर फॅमिली होत आहेत, त्यामुळे विद्यार्थी म्हणजे जे चिल्ड्रन्स आहेत, मुलं काय आहेत, ते काय होत आहेत, एकाकी पडतायत. बऱ्याच वेळा त्यांचे आई वडील काय होतात, दिवसभर कामाला जात असतात, तर ते कामाला गेल्यामुळे त्यांना बोलण्यासाठी, काही करण्यासाठी काय बाकीचे घरामध्ये कुणी नसतं, त्यामुळे ते काय होतात, लोनली फील करतात. त्यामुळे त्यांना काय होतो, ट्रेस येतो. तसेच दुसरा ट्रेस काय येतो, बॉय आणि गर्ल्स, जी आपण जेंडर इक्वेलिटी म्हणतो, स्त्री पुरुष असमानता आहे. बऱ्याच वेळा मुलींना काय होतं, डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. इथं
इथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे, जे लेफ्ट ओव्हर फूड आहे म्हणजे जे शिळं अन्न आहे ते मुलीला खायला देतात आणि जे ताजं अन्न आहे ते मुलाला देतात. तसेच मुलाला जे घरचे जे काम असतात, झाडणं वगैरे, भांडे धुणं, जे होम ॲक्टिव्हिटीज आहेत, काम आहे, त्यामध्ये सूट दिली असते आणि मुलीला मुलीला करायला लावतात. तर हे आपल्या बुकमध्ये दिले आहे. यामुळे काय होतं, मुलींमध्ये ट्रेस येतो. तसेच खाली आपल्याला दिलेलं आहे, मुलींना काही झालं टीजिंग, मोलेस्टेशन, आपण विनयभंग म्हणतो, तर हे प्रकार पण आपल्याला समोर येतात. त्यामुळे पण काय होतं, मुलींना ट्रेस येतो. तसेच खाली पॉईंट दिलेले आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, इन्क्रीजिंग डिसऑर्डर, क्राईम आणि व्हायलन्स वाढते. तर यामधून काय होते, बऱ्याच लोकांना शॉर्टकट भेटतो पैसे मिळवण्याचा. त्यांना असं वाटतं की शॉर्टकट आपण एक क्राईम वगैरे केला, तर व्हायलन्स केला, तर आपल्याला काय होऊ शकतो, पैसे जास्त येऊ शकतात, आम्ही लवकर श्रीमंत. आपण जर एक्झाम्पल बघितलं तर समाजामध्ये क्राईम वाढत आहेत, तर त्या क्राईममधून लोकांना पैसे भेटतात. तर त्यामुळे ते काय करतात, त्या समजतात की शॉर्टकट इझी वे आहे पैशाचा. तर त्यामुळे काय होतंय, समाजामध्ये पण त्यामुळे ट्रेस वाढत आहे. त्याच्यानंतर सेकंड मुद्दा आहे ॲडिक्शन. तर इथं आपल्याला दिले पीअर ग्रुप इन्फ्लुअन्स इज स्ट्रॉंगर इन केस ऑफ ॲडोलसन्स. आता ॲडोलसन्स म्हणजे काय? स्टेज म्हणजे चाइल्ड पासून ते अडल्ट होण्यापर्यंत जी मधला जो फेज आहे त्याला ॲडोलसन्स म्हणतो. प्युबर्टी येण्याच्या अगोदरचा जो पिरियड असतो त्याला आपण ॲडोलसन्स एज म्हणतो. आता ह्यामध्ये काय होतात, बऱ्याच वेळा आपण बघतो, जे मुलं असतात ते काय करतात, मित्र-मैत्रिणीसोबत राहतात, तसेच मैत्रिणी-मैत्रिणी असतात किंवा मित्र-मित्र असतात. तर बऱ्याच वेळा एखादा मित्र असतो, त्याला काय असतं, व्यसन असतं. तर त्या व्यसनानं काय होतं, बाकीचे त्याच्यासोबतचे जे मित्र आहेत, तर त्यांना पण व्यसन लागतं. त्यालाच आपण काय म्हणतो, पीअर प्रेशर म्हणतो, की समजा जर एक 4 विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल, 4 मित्रांचा ग्रुप असेल, त्यामध्ये 3 जर स्मोकिंग करत असतील, 3 जर ड्रिंकिंग करत असतील, तर त्यांचं जे पीअर प्रेशर आहे ते राहिलेल्या एका मुलावर काय होतं, येतं आणि तो पण काय होतो, इन्फ्लुअन्स होऊन त्या ॲडिक्शन ड्रिंकिंग किंवा स्मोकिंगचं त्याला लागतो. त्याला काय म्हणतो आपण, पीअर ग्रुप इन्फ्लुअन्स. स्ट्रॉंगर असतो हो अडल्सन्स ग्रुपमध्ये, म्हणजे प्युबर्टीच्या अगोदर. त्याच प्रकारे अल्कोहोल, ड्रिंक्स आणि ड्रग्स हे जे व्यसन्स आहेत, हे जे ॲडिक्शन आहे, हे डायरेक्टली आपल्या ह्युमन नर्व्हस सिस्टमवरती अफेक्ट करतात. तर बऱ्याच वेळा आणि तसेच आपण जर बघितलं तुम्ही, बऱ्याच मूव्हीमध्ये वगैरे दाखवलं जातं, की जो वडील जे असतात ते काय असतात, ड्रिंक करत असतात, स्मोकिंग करत असतात आणि त्यांच्या वाईफला, तसेच मुलाबाळांना काय करतात, हाणमार करतात. तर याच्यामुळे काय होतंय, एक सोशल हेल्थ काय होते, बिघडते. त्या मुलांच्या मनावर पण परिणाम होतो, तसेच त्यांच्यावर ट्रेस होतो. त्याची वाईफ आहे त्या वाईफवर पण काय येतो, ट्रेस येतो. तर अशा प्रकारे हे जे ॲडिक्शन आहे, तर ॲडिक्शनमुळे काय होतं, आपल्या समाजामध्ये खूप समाजाची जी सोशल हेल्थ आहे ती काय होते, बिघडते. तसेच बाकीचे जे आपण पूर्ण जर ॲडिक्शन बघितलं, त्याच्यामध्ये काही ड्रिंकिंग, स्मोकिंग, टोबॅको च्युइंग, बाकीचे पण जे आहेत ते काय होतात, व्यसन येतात ॲडिक्शनमध्ये. ओके. यामध्ये येतात. तर अशा प्रकारे. त्यानंतर एक तिसरा लास्टचा पॉइंट आहे फॅक्टर अफेक्टिंग सोशल हेल्थमध्ये, तो आहे क्रॉनिक डिसीजेस. आता 2 प्रकारचे डिसीजेस असतात. एकामध्ये आपण ॲक्यूट डिसीज म्हणतो आणि दुसरा जो असतो तो असतो क्रॉनिक डिसीज. आता आपला जो सर्दी खोकला आहे, सर्दी खोकला तुम्हाला होतो, सीझनल फ्लू म्हणतो आपण त्याला. तर सर्दी खोकला, जो सर्दी खोकला आहे तो ॲक्यूट राहतो, म्हणजे थोड्या शॉर्ट ड्युरेशन राहतो आणि क्रॉनिक डिसीज म्हणजे लाँग ड्युरेशनमध्ये, लाईफ लाँग. एकदा झालं की माणसाचा मृत्यू होईपर्यंत ते डिसीज राहतात. तर आपल्या इथं काही एक्झाम्पल दिले आहेत. एड्स, टीबी, लेप्रोसी, मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स, हे कसे आहेत, क्रॉनिक डिसीज आहेत. एकदा जर एका व्यक्तीला झाले तर मृत्यू ज्यावेळेस होतो त्यावेळेसच ती संपतात. ओके. तर अशा प्रकारे जी क्रॉनिक डिसीज असतात त्यामुळे पण काय होतं, सोशल हेल्थवर इम्पॅक्ट होतो. तसेच ज्यांना डिसीज आहेत त्यांना पण काय होतो, मेंटल ट्रेस होतो. तर अशा प्रकारे हे 3 डिस्टर्बिंग सोशल हेल्थ, हे 3 पॉइंट दिलेले आहेत, ते आपण एक्सप्लेन केलेले आहेत. तर इथं आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे 9.4 अॅन इन्सिडेंट. तर तो गरीब माणूस आहे, तो भीक मागतोय आणि ती बाई आहे, ती बाई काय करते, ओरडते त्या भिकारी आहे त्याच्यावर. तर आपल्याला विचारले, थिंक वेदर द इन्सिडेंट शोन इन फॉलोइंग पिक्चर इज रॅशनल, एक्सप्रेस युअर ओपिनियन. तर आता मी माझं ओपिनियन तुम्हाला सांगत नाही, एक्झाममध्ये यावर हा जो डायरेक्टली क्वेश्चन आलेला आहे डायग्राम थ्रू, तर तो क्वेश्चनचा आन्सर आपल्या लेक्चरच्या कमेंटमध्ये करा. मी पण तुम्हाला त्याचं रिप्लाय देईल. ओके. त्यानंतर आपल्याला खाली आलंय, हॅव यू एव्हर सीन पर्सन inebriated with drugs or liquid loitering on dirty places, whether such pitiful condition of most intelligent human being acceptable. काय सांगितलेलं आहे, जी उकिरडे वगैरे असतात किंवा गटारीचे स्थान असतात तिथं बऱ्याच वेळाची आता आपण खूप वेळा बघतो रस्त्यानं, बऱ्याच वेळा आपल्याला जे दारू वगैरे पिलेले जे व्यक्ती आहेत ते आपल्याला काय होतात, रस्त्याच्या कडेला किंवा गटारीमध्ये किंवा कोणत्याही अवस्थेमध्ये कुठेही पडलेले आपल्याला दिसतात. तर त्यांनी असं विचारतं की हे बरोबर आहे का? आता सगळे जर ॲनिमल किंगडम घेतलं आपण, तर ॲनिमल किंगडममध्ये ह्युमन स्पेसिसच काय आहे, इंटेलिजंट आहे. तर ह्युमन स्पेसिसची ही पिटफुल म्हणजे एकदम दयनीय अवस्था योग्य आहे का अयोग्य आहे असं विचारतात. तर निश्चितच अयोग्य आहे. व्हेरी पिटी, निश्चितच अयोग्य आहे. तर लिक्विडमुळं, तसेच ॲडिक्शनमुळं हे त्या माणसाच्या
पूर्ण सगळ्यांवर काय होतात, इफेक्ट होतात. लिक्विड इज प्रोड्यूस फ्रॉम अल्कोहोल ऑप्टेन थ्रू फर्मेंटेशन ऑफ सबस्टन्सेस, हे आपण इथून मागच्या चॅप्टरमध्ये बघितले आहे. हवेवर म्हणजे लिक्विड जी दारू आहे ती कोणत्या प्रोसेसद्वारे, फर्मेंटेशन प्रोसेसद्वारे प्रोड्यूस केली जाते. इफ दिस प्रोसेस इज परफॉर्म इन रॉंग वे पॉइझनस लिक्विड इज प्रोड्यूस फेटल और मेनी डेज. आता जे अल्कोहोल प्रोडक्शन होतं, इथेनॉल म्हणतो आपण त्याला, जे लिक्विडमध्ये अल्कोहोल असतं त्याला आपण इथेनॉल म्हणतो. तर ही प्रोसेस जर चुकली अल्कोहोल प्रोडक्शनची, तर त्या प्रोसेसमध्ये मिथेनॉल पण तयार होतो आणि तो टॉक्सिक असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, पॉइझनस इफेक्ट होऊन तर ज्यांनी तो लिक्विड घेतलेला आहे किंवा ड्रिंक घेतलेली आहे तर ती व्यक्ती काय होतात, मृत्युमुखी पडतात. तुम्ही न्यूज चॅनलमध्ये बऱ्याच वेळा ऐकलं असेल की इथं हाटभट्टी वगैरे अशी दारू, म्हणजे घरी दारू जी प्रिपेअर केलेली आहे त्यामुळे लोकांचे काय झाले, मृत्यू झालेला आहे. बिहारमध्ये एकदा एक इन्सिडेंट झालेला. तर अशा प्रकारे दिलेलं आहे. तर अल्कोहोलिझम म्हणजेच दारू पिणे आहे, तर हे काय होते, लाईफ लॉंग इफेक्ट होतात. तसेच आपला जो समाज आहे समाजावर पण खूप इफेक्ट होतो. नंतरचा पॉईंट आहे कम्युनिकेशन मीडिया आणि एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. आपल्या इथं एक डायग्राम दिलेला आहे, 9.5 डिफरंट सिच्युएशन. आता पहिला आहे देन, आमच्या वेळेसची कंडिशन आहे आणि नंतर नाव म्हणजे आताची कंडिशन आहे. पहिल्यांदा आम्ही खूप शाळेमध्ये असताना खूप बाहेर खेळायचो जास्त, तर आमची आई वगैरे सांगायची घरी बसून अभ्यास कर. पण आताची जी सिच्युएशन आहे, आता मुलं काय करतात, घरीच मोबाईलवर व्हॉट्सअप वगैरे बघतात, टीव्ही बघतात. तर आताचे जे आई काय म्हणतात, गो टू प्ले, म्हणजे बाहेर जा आणि खेळायला जा असं म्हणतात. तर ह्या दोन सिच्युएशन आहे. टू कॅरिकल्चर प्रेझेंटिंग द सिच्युएशन ऑफ 1998 अँड 2017 अबाउट द प्लेइंग ऑन प्लेग्राउंड आर बिलो. ऑब्झर्व दिस कॅरिकेचर एक्सप्रेस युअर ओपिनियन अबाउट अरायझिंग सच डिफरंट सिच्युएशन. ह्या सिच्युएशन आहेत, परिस्थिती काय येत आहेत, तर आता एक्सेसिव्ह यूज ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच मोबाईल असू दे, टीव्ही असू देत, ह्या गोष्टींचं काय झालेलं आहे, ॲडिक्शन झालेलं आहे मुलांना. तर ही जी मुलं आहेत ती काय करतायत, बाहेर ग्राउंडवर खेळण्याऐवजी काय करतायत, मोबाईलवर खेळणे म्हणजेच पबजी वगैरे जे गेम आहेत ते खेळणे. तसेच टीव्हीवर वेगवेगळ्या सिरीज किंवा वेगवेगळे प्रोग्राम बघणे लाईक बिग बॉस वगैरे. यामुळे काय होतंय, त्यांच्या जे फिजिकल ऍक्टिव्हिटी काय होत आहेत, कमी होत आहेत. तर अशा प्रकारे आपल्या इथं माहिती दिली आहे नेक्स्ट पेजवर. नाउडेज एक्सेसिव्ह और अननेसेसरी इरॅशनल यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन मीडिया इज बिकमिंग सेन्सिटिव्ह इश्यू through the viewpoint of social health. Persons spending the time with cell phones for several hours are usually unaware of surrounding. This is also sort of addiction leading to endangering the social health. आता बऱ्याच प्रमाणे जी लोक सोशल मीडियाचा जास्त यूज करतात, तर बाकीला आसपास काय होतंय हे बऱ्याच वेळा बऱ्याच माणसांना किंवा व्यक्तींना किंवा मुलांना काय होतं, माहीत होत नाही. आता तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल की ह्या ट्रेकिंग करताना इथं व्यक्ती गेला आणि सेल्फी घेताना त्याचा दरीत पडून मृत्यू झाला. तर सोशल मीडियाचा असू देत किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये एवढे लोक गुंतलेले असतात की सराउंडिंगला म्हणजे सभोवताली काय गोष्टी होत आहेत याचा पण काय असतो त्यांना भान राहिलेलं नसतं. तर अशा प्रकारे दिस इज ऑल्सो शॉर्ट ऑफ ॲडिक्शन. तर हे जे फोन जास्त यूज करणं आहे हे पण काय आहे, ॲडिक्शन आहे, व्यसन आहे. लिडिंग टू इंडेजिंग सोशल हेल्थ म्हणजे सामाजिक आरोग्य यानं पण बिघडतं. जे सोशल मीडियाचा यूज आहे तसेच कम्युनिकेशन मीडियाचा यूज केल्यामुळं, जास्त यूज केल्यामुळं काय प्रॉब्लेम येतात बघा. टायर्डनेस, हेडेक, इन्सोमनिया. टायर्डनेस म्हणजे थकवा, हेडेक म्हणजे डोकेदुखी, इन्सोमनिया म्हणजे झोप न येणं, फॉरगेटफुलनेस म्हणजे विसरणं. तसेच टिनिटस म्हणजे काय, आपल्याला काय होतात, वाजतात, त्याला आपण टिनिटस म्हणतो. जॉईंट पेन म्हणजे तुमचे जॉईंट्स आहेत गुडघ्याचे, हाताचे, ते पण दुखणे. प्रॉब्लेम्स इन व्हिजन, डोळ्यांमध्ये बघण्यामध्ये प्रॉब्लेम येतात. का बरं, कारण सेलफोनमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये काय असतात, रेडिएशन असतात. मोर सिरियस फॅक्ट इज दॅट दो रेडिएशन पेनिट्रेट बोन्स ऑफ द चिल्ड्रन मोर इफिकेंटली दॅन बोन्स ऑफ अडल्ट्स. म्हणजे जे रेडिएशन आहेत मोबाईलमधून निघतात ते काय होतात, पेनिट्रेट करतात बोनला. Persons continuously using computers and internet become solitary. They cannot establish harmonious relations with relatives and other member of society. Habitually they become self-centered. तर फायनली जे जास्त यूज करणारे आहेत सोशल मीडिया जसे मोबाईल फोन, ते काय होतात, सेल्फ सेंटर होतात, सो केंद्रित होतात. म्हणजे बाकीच्यांचं काही देणं घेणं नाहीये, माझं महत्वाचं आहे. आता बऱ्याच वेळा बघितलं असेल काही जी मुलं आहेत त्यांच्याकडे जर मोबाईल दिला आपण आणि ते मोबाईल बघत बघत रील बघत बघत काय करतात, जेवण करतात. आणि जर आपण त्यांच्याकडे मोबाईल घेतात तर ती काय करतात, मोठ्यानं ओरडतात. तर हे काय होतंय, ती सेल्फ सेंटर झाली. त्यांना बाकी सभोवताली काय होतंय ह्याचं काय राहिलेलं भान राहत नाही. अशा प्रकारे देअर बाय दे मे डेव्हलप प्रॉब्लेम्स लाईक ऑटिझम आणि सेल्फिशनेस, म्हणजे आपण स्वार्थी बुद्धी म्हणतो, बरोबर, स्वार्थी. तर ती मुलं काय होतात, स्वार्थी होऊ शकतात. दे बिकम लेस सेन्सिटिव्ह टुवर्ड्स अदर, म्हणजे बाकीच्या बद्दल त्यांच्यामध्ये काय होऊ शकतात, काहीच भावना राहू शकत नाही. इफेक्ट ऑफ सच टेंडन्सी इज दॅट दे नॉट रेडी टू हेल्प अदर्स इन नीड अँड हेन्स दे ऑल्सो डू नॉट गेट इन नीड. म्हणजे लोकांना गरजे असताना ते काय करतात, मदत करत नाही. तसेच ज्यावेळेस त्यांना मदत पाहिजे असते त्यावेळेस पण मग कुणी मदत करेल का? मग आपणच जर दुसऱ्याची मदत केली नाही तर आपल्याला कुणी मदत करेल का? नाही. तर अशा प्रकारे काय होतं, त्यांच्यावर पण नंतर इफेक्ट होतो. Children who watch the cartoon films may
इमिटेट द कॅरेक्टर ऑफ दोज फिल्म. आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, तो तुम्ही बघा. तर तो विद्यार्थी कसा, तो मुलगा कसा करतोय. तर तो विद्यार्थी काय करतोय, जे जपानीज कार्टून आहे त्या जपानीज कार्टूनचं काय त्याच्यासारखंच असं करतोय. बरोबर, आपल्याला दिलेलं आहे चिल्ड्रन हू वॉच द कार्टून फिल्म मे इमिटेट द कॅरेक्टर ऑफ दोज फिल्म. टेंडन्सी अँड बिहेवियर ऑफ चिल्ड्रन हू प्ले द गेम्स लाईक व्हर्च्युअल वॉर अँड कार रेसेस deliberately brought about the virtual accident in games gradually become negative. म्हणजे विद्यार्थी असे जे फायटिंग वगैरेचे जे घेतात तर त्यांचे जे जी थिंकिंग आहे ती काय होते, निगेटिव्ह होत जाते असं सांगतात. सम गेम्स अवेलेबल ऑन सेल फोन्स कॉम्प्युटर्स आर एक्स्ट्रीमली टाइम कंझ्युमिंग अँड ऑल्सो कॉजेस इकॉनॉमिक लॉसेस टू लूज द कॉन्सन्ट्रेशन ऑन सम इसेन्शियल सब्जेक्ट अँड मे ऑल्सो पीपल. अशा प्रकारे म्हणजे जे मुलं आहेत तर ते असे जे एकदम फायटिंगचे वगैरे गेम बघतात पबजी सारखे, तर त्यांचे काय होतं, निगेटिव्ह थॉट होतो, तसे त्यांची विचारसरणी तशी व्हायलेंट होऊन जाते. आणि हे जे गेम आहे ते काय आहेत, टाइम कंझ्युमिंग आहे. तुम्ही एक जर पबजीचा गेम बघितला तर एक तास 2 तास तर ते गेम जातात. तर हे काय होत आहेत, यामुळे टाइम पण जातो आणि इकॉनॉमिक लॉस होतो. तसेच विद्यार्थ्यांचं काय होतं, कॉन्सन्ट्रेशन पण काय होतं, कमी होतं. मुलांचं अभ्यासामध्ये पण त्यांचं ध्यान लागत नाही. बरोबर. आता इथं आपल्याला 9.6 मध्ये दिले बॉय युजिंग सेल फोन वाईल इटिंग. तर म्हणजे जेवण करता करता तो काय करतोय, मोबाईल बघतोय. जर त्याच्यात हातातला मोबाईल घेतला तर तो काय करेल, रडायला चालू करेल, नाही तर जेवणच करणार नाही. तर अशा प्रकारे इफेक्ट होतात. तर हा काय आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे याच्यावर. तर यावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेला आहे. बरोबर. तर खाली बघूया, अलॉंग विथ सम युजफुल पर्पज द ह्यूज इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑन इंटरनेट यूज विंग सम इनअप्रोप्रिएट व्हिडिओज असतात, लाईक ए प्रॉन व्हिडिओज. तसेच बाकीच्या जे व्हिडिओज असतात ते पण मुलं बघतात की ज्या वयात बघायला नाही पाहिजे. तसेच हावेवर देर इज अ गव्हर्नमेंटल रेग्युलेशन वर सच मीडिया वेबसाईट मूवीज अँड कार्टून फिल्म्स इनअप्रोप्रिएट फॉर चिल्ड्रन आर बॅनड बाय गव्हर्नमेंट. बॅन केलेले आहेत. पण थर्ड वेबसाईट किंवा कुठे पण टेलिग्रामला वगैरे जाऊन पण विद्यार्थी काय होतात, असे व्हिडिओज बघतात. Why there is an increase in news of death by drowning in ocean, falling in deep valleys or under the train during catching the cell phone selfie. आता बऱ्याच वेळा बघितलं, मागे एकदा रेल्वे सोबत सेल्फी घेताना पण एका मुलाचा मृत्यू झाला होता. तसेच डीप व्हॅली म्हणजे दरीमध्ये पडून पण मृत्यू झाला. तर ही लोक काय करतात, सेल्फी घेत असतात. सराउंडिंग मध्ये काय चालू आहे ह्या गोष्टी काय होतात, लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांचा काय होतो, मृत्यू होतो. तसेच आपल्याला 9.7 मध्ये सेल्फी ऑन रोड तो डायग्राम दिली, ही पण आलेली आहे. तर ही डायग्राम आपण ऑब्झर्व केली तर तो गाडी चालवणारा ओरडतोय, हॉर्न वाजवतोय. तसेच तो व्यक्ती काय करतोय, सेल्फी घेतोय. त्याला सराउंडिंग म्हणजे परिसर बाजूला काय होतंय हे माहित होत नाहीये. तर ऍक्च्युली तो काय झालेला, सेल्फ सेंट्रिक झालेला आहे की त्याला बाहेर काय होतंय हे समजत नाहीये. देर इज अ इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन टू अपलोड व्हिडिओज ऑन रोड ऍक्सिडेंट इन्स्टेड ऑफ हेल्पिंग व्हिक्टिम. दॅट इज व्हॉट इज द मेंटॅलिटी ऑफ सच पीपल. आता बऱ्याच वेळा बघितला आपण, जर रोड ऍक्सिडेंट झाला तर लोक व्हिक्टिमला हेल्प करत नाहीत, ऍक्च्युली त्यांचे व्हिडिओ काढायला पळतात. तर अशी मेंटॅलिटी झालेली आहे लोकांची. व्हाय आर द व्हिडिओ क्लिप्स ऑफ पॅरेंट्स थ्रेटनिंग और हिटिंग चिल्ड्रन नॉट स्टडिंग एज पर देअर विश और डोमेस्टिक हेल्पर्स बीटिंग द चिल्ड्रन आर व्हेरी कॉमन ऑन सोशल मीडिया नाउडेज. ऑब्झर्व द अबो इमेज ॲज इज रॅशनल और वाय. तर हे मी वरचे जे इमेज आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर पुढं, पर्सन इंडल्जिंग इन सच डिस्ट्रक्टिव्ह अँड अननॅचरल ऍक्टिव्हिटीज युजली अंडर द स्ट्रेस अँड सच ऍक्टिव्हिटीज आर बस्टिंग ऑफ स्ट्रेस. मेडिकल सायन्स हॅज डिक्लेअर सच ऍक्टिव्हिटीज ॲज अ मेंटल इलनेस. म्हणजे रस्त्यावर सेल्फी काढणं, तसेच जास्त सेलफोन वापरणं, तर ह्या काय सांगितलेल्या आहेत, मेंटल इलनेस सांगितलेलं आहे. पर्सन इंडल्जिंग इन सेल्फी नॉट अवेअर अबाउट द वर्ल्ड अराउंड द रिस्क, दिस इज कॉल्ड सेल्फिसाइड. आता जे लोक आहेत ते सेल्फी काढतात, त्यांना सराउंडिंग म्हणजे आसपास काय होतं हे काय त्यांना होतच नाही की आजूबाजूला काय होतंय. तर पर्सन इंडल्जिंग इन डोमेस्टिक व्हायलन्स सेंडिंग मेसेजेस टू अदर्स बिफोर कमिटिंग सुसाईड. एक आता काल एक सुसाईड झालेलं आहे. त्यामध्ये जो IT इंजिनियर आहे त्यांनी लास्ट बर्थडे विश केला बायकोला आणि लोणावळा येथे जाऊन काय केलं, सुसाईड केलं. तर हे दिले, पर्सन इंडल्जिंग इन डोमेस्टिक व्हायलन्स सेंडिंग मेसेज टू अदर्स बिफोर कमिटिंग सुसाईड और दोज हू सेंड व्हिडिओज क्लिप सुसाइडल ऍक्ट मेंटली इल अँड दे सो टू विन द सिम्पथी. आता त्यामध्ये काय झालेलं आहे मी बोलणार नाही, पण असा प्रकार झाला होता हे मी तुम्हाला सांगतो. तर माझं काम काय आहे, ज्या समाजामध्ये गोष्टी होतात तर ते आपल्या ज्या अभ्यासाच्या रिलेटेड आहेत त्या सांगणं. त्यावर मी माझं पर्सनल मत व्यक्त करत नाही, तो राईट होता रॉंग होता याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. जस्ट मी तुम्हाला सांगितलं की सुसाईड झालेला आहे आणि अगोदर एक व्हिडिओ मेसेज पाठवला होता त्या व्यक्तीनं. Hence, make a constructive use of communication media like television, phone, internet for essential needs and entertainment only, and do not go into their clutches by spending hours with those media. आता जी सोशल मीडिया आहे तर त्याचे जे डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट आहे त्याच्यासोबतच काय आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह यूज पण आहेत. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला काही कन्सेप्ट कळत नसतील सायन्सच्या तर आपण सायन्स रिलेटेड व्हिडिओज बघितले पाहिजे. टेलिव्हिजनवर पण ज्या गरजेच्या आहेत त्याच गोष्टी बघितल्या पाहिजे. किंवा एंटरटेनमेंटसाठी अर्धा तास बघितलं, 10-15 मिनिटं बघितलं, ठीक आहे. पण तुम्ही जर दिवसभर त्यावरच घालत असाल तर ते चांगलं नाहीये. तर आपण काय होतंय, सोशल मीडिया ऍक्च्युली आपण आपल्यासाठी बनवलाय, पण नंतर आपण एवढे त्याच्या आहारी जातोय की असं वाटतं की
सोशल मीडियासाठीच आपण आहोत, म्हणजे सोशल मीडियाच आपल्याला चालवते, आपलं डेली रुटीन ठरवते. तर असं झालं नाही पाहिजे. तर इथं परत आम्हाला डायग्राम दिसेल 9.8 पेडेस्ट्रियन मेकिंग व्हिडिओ क्लिप ऑफ ॲक्सिडेंट सीन. तर अशा प्रकारे मेंटॅलिटी लोकांची झालेली आहे, की ॲक्सिडेंट झाल्यानंतर मदत करायला सोडून काय करतायत, सेल्फी काढत राहतात किंवा फोटो काढत राहतात. तर अशा प्रकारे आतापर्यंत चॅप्टर आहे. तर इथून पुढचं जे टॉपिक राहिलेले आहेत सायबर क्राईम, तसेच ट्रेस मॅनेजमेंट. तर हे जे आहे हे काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. बऱ्याच गोष्टी मला लाईव्हमध्ये सांगता येत नाही, त्याची मी ऑफलाईनमध्ये सांगतो. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कळवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तो भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.